नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, काय मस्त झाली आहे ना ही थापी वडी. ही वडी थापून केली जाते म्हणून हिला थापी वडी म्हणतात. पाटावर थापून केली जाते म्हणून पाटवडी म्हणतात. तर बऱ्याच ठिकाणी याला पिठल्याच्या वड्याही म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. नाव काही का असेना, पण करायला एकदम सोपे आहे. पण बऱ्याचदा ही वडी करताना यामध्ये गुठळ्या होतात, पीठ व्यवस्थित सेट होत नाही, पाण्याचा अंदाज चुकतो आणि सगळा बेत फिसकटतो. पण इथे मी अगदी योग्य पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून काय करायचं ते सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी पारंपरिक आहे पण एकदम सोपी आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर वाटणासाठी मी इथे थोडं आलं घेतलेलं आहे, लसूण, 7 ते 8 हिरव्या मिरच्या. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 10-12 कढीपत्त्याची पाने आणि 1 चमचा जिरे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला पाणी न घालता याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता वडी बनवायला सुरुवात करूया. आता हे जे बेसन आहे ते वरून घातलं म्हणजे वैरून घातलं कोरडं कोरडं तर त्यामध्ये गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, तर बघा इथे मी 1 कप बेसन एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. जर एकाच वेळी सगळं पाणी घातलं तर यामध्ये भरपूर गुठळ्या होतील आणि त्या गुठळ्या मोडणं कठीण होतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण रेसिपी करायला आपल्याला 2 कप पाणी लागणार आहे. म्हणजे बेसनाच्या दुप्पट पाणी लागणार आहे. त्यातील 1.5 पट पाणी या बेसनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 कप पाणी घातलं, मिक्स करून घेतलं. आता दुसरं कप घेतलेलं आहे. त्यातील अर्धा कप पाणी यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, 1.5 कप पाणी यामध्ये घालायचं आहे. तर बघा यामध्ये मी पाणी घालून याला छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. त्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही. बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया आणि थापी वडीची फोडणी करून घेऊ. त्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग पावडर आणि नंतर यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. वाटण मस्त परतून झालं की यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद घालू. असं फोडणीमध्ये कोथिंबीर घातलं की थापी वडीला मस्त चव येते. आता परत हे चांगलं मिक्स करून घेऊ. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. आपण मगाशी जे 2 कपातील अर्धा कप पाणी शिल्लक ठेवलेलं होतं ते पाणी घालून घ्यायचं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालूनही याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण जे मगाशी बेसनाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ना, त्याला परत एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि हे बेसनाचं मिश्रण यामध्ये घालून ढवळून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण घातलं. आता हे मिश्रण दाटसर होईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अशा विस्करणे किंवा चमच्याने याला सतत हलवत राहायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि याला सतत हलवत राहायचं. म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. साधारण मिनिटभराने बघा मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. पण अजून एक 2 ते 3 मिनिटं याला असंच सतत हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी बघा हे छान घट्टसर झालेलं आहे. पण यामध्ये एकही गुठळी नाही. आता हे मिश्रण अजून कच्चं आहे. याला शिजवणंही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर याला नीट शिजवलं नाही तर वडी नीट सेट होणार नाही आणि खाताना ती पिटूळ-पिटूळ लागेल. आता यावरती झाकण ठेवू आणि अजून एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती हे वाफवून घेऊ.
तर बघा याला मी 2 ते 3 मिनिटं छान वाफवून घेतलेलं आहे. मिश्रणाला छान चकाकी आलेली आहे. म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता परत एकदा याला चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण लगेचच सेट करायला ठेवायचं आहे. तर त्याकरता इथे मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता या ताटामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. ही वडी तुम्ही ताटात, पाटावर किंवा पोळपाटावरही थापून घेऊ शकता. सगळं मिश्रण ताटामध्ये ओतून घेतलं. आता सुरुवातीला याला उलथण्यानेच एकसारखं करून घ्यायचं आहे. उलथण्याने एकसारखं करून घेतलं की नंतर पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि याला असं एकसारखं थापून घ्यायचं आहे. हाताने जमत नसेल तर वाटीच्या तळाला थोडं तेल लावा आणि त्याने हे एकसारखं थापून घ्या. हे मिश्रण गरम गरम असतानाच याला सेट करायला ठेवायचं आहे. कारण गार झाल्यानंतर हे मिश्रण सेट करता येणार नाही. आता ही वडी तुम्हाला जाड, पातळ जशी हवी आहे तशी थापून घ्या. फक्त खूप पातळ थापू नका. नाहीतर ती व्यवस्थित सेट होणार नाही आणि ही वडी तुटून येईल किंवा मोडेल. मस्त अशी वडी थापून झालेली आहे. आता यावरती सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे. इथे मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. एकसारखं सगळीकडे घालून घ्यायचं. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घ्यायची. कोथिंबीर, खोबऱ्याचा कीस घालून झाल्यानंतर त्याला असं हाताने किंवा वाटीने थापून घ्यायचं आहे. म्हणजे कोथिंबीर, खोबऱ्याचा चव त्याला व्यवस्थित चिटकून बसेल आणि सर्व्ह करताना ते इकडे-तिकडे पडणार नाही. आता याला आपण पूर्णपणे गार करून घेऊ. तर बघा याला मी पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. आता याच्या वड्या आपण कापून घेऊ. तुम्हाला वडी जशी लहान मोठी हवी आहे त्यानुसार कापून घ्या. पण या वड्यांना थोड्या मोठ्या-मोठ्याच कट करायच्या आणि तेही कापणीच्या आकारात. तर बघा वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत. अगदी मस्त सेट झालेल्या आहेत. अगदी सहज निघत आहेत. तुम्ही बघू शकताय. वडी बघा किती मस्त दिसत आहे. थोडी जाडच थापून घ्यायची म्हणजे ती काढताही व्यवस्थित येते आणि खाताही व्यवस्थित येते. या वड्या तुम्ही रश्श्याबरोबर सर्व्ह करू शकता. अशाचही खाऊ शकता. खूप छान लागतात. बनवायला अगदी सोप्या आहेत. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.